दुहेरी माझा मित्वाचा आजचा म्हणजे 16 डिसेंबरचा भाग तुम्ही पाहत आहात. येथे जो बॉस आहे तर त्याने राजाचा गळा आवळलेला असतो आणि त्याला म्हणत असतो की माझेच पैसे घेऊन मलाच नादी लावतोयस तू, असं म्हणून तो बॉस त्याच्या गळ्याभोवती जो त्याने हात लावलेला आहे तर तो घट्ट आवळत असतो आणि राजा जो आहे तो इतका घाबरलेला असतो की बस. त्यावर बॉस म्हणतो की तुझे जर पैसे फेडायची लायकीच नव्हती तर घेतलीच कशाला पैसे, असा बॉस त्या राजेशला बोलत असतो. माझा 1-1 रुपया तुला फेडावाच लागेल, तेही व्याजासहित, असं बॉस म्हणतो आणि पुढे म्हणतो की तुला 2 दिवस देतो मी. किती? त्यावर राजेश म्हणतो 2. तर 2 दिवसात जर का तू माझे पैसे परत दिले नाहीस तर मी तुला कुत्र्यासारखा तुडवीन आणि तुझे तुकडे करून ना मी समुद्रात टाकेन काय, असं बॉस जो आहे तो राकेशला आज चांगलाच धमकवत असतो. कारण राकेशला आतापर्यंत खूप चान्स दिलेले असतात. राकेश लगेचच म्हणतो की नाही 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 बॉस, मी ना परत करतो हं तुमचे पैसे. मला ना तुम्ही 2 दिलेत ना तर खूप उपकार झाले ह तुमचे, मी नक्की पैसे परत करतो, असं राजेश जो आहे तर तो हात जोडून बॉसच्या पुढ्यात बोलत असतो. आता बॉस त्याला सोडतो, त्याच्यातला तो काळा कपडा त्याच्या अंगावरचा सोडतो आणि त्याला चुटके वाजवत म्हणतो चल निघ इथून. राकेशला खरंच वाटत नाही राकेश आता इतक्या फास्ट तिथून निघून पळून जातो, बॉसने त्याला सोडून दिलेलं असते म्हणून. आपण आता दुसरा सीन पाहतो. ईश्वरी रूममध्ये आलेली असते. अर्णव तिला मी सिंदूर मला तुझ्याशी बोलायचं म्हणून तिच्या मागे येतो. ईश्वरी म्हणते सर मला आता तुमच्याशी वेळ नाही हां भांडायला. अर्णव म्हणतो भांडायला? अगं मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्यावर ईश्वरी म्हणते ऐकलंत ना, सुवर्णपादुका येणार आहेत उद्या घरी, आम्हाला खूप कामं करायचे. तो अर्णव म्हणतो आय नो मी सिंदूर, मला फक्त 2 मिनटं बोलायचे तुझ्याशी. ईश्वरी म्हणते आत्ताच बोलायला हवं आहे का? त्यावरती अर्णव म्हणतो हो मला आत्ताच बोलायचं. ईश्वरी म्हणते सर माझं ना तुमचं काही ऐकून घेण्याचा मूडच नाही आहे. आता हे 2 दिवस आहेत ना, मला बिलकुल डिस्टर्ब करू नका तुम्ही. अर्णव म्हणतो म्हणजे 2 दिवस तू माझ्याशी बोलणारच नाही आहेस? त्यावेळेस ईश्वरी विचार करते आणि म्हणते की न बोलून जाते कुठे, भांडण आपल्या दोघांमधलं आहे, उगाचच घरच्यांना ते हे सगळं कळू द्यायचं नाही आहे मला, असं ईश्वरी म्हणल्यानंतर अर्णव विचार करतो, मनातच हसत असतो. आणि ईश्वरी म्हणते काय झालं आता? अर्णव म्हणतो नाही 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 काय नाही, चांगला आहे बहाणा, चांगला आहे. ईश्वरी म्हणते कसला बहाणा? अर्णव म्हणतो हेच, माझ्याशी बोलल्याशिवाय तुला करमत नाही आहे ना, हा बहाणा बरोबर ना? त्यावर ईश्वरी जरा विचार करते आणि तिला काय बोलवते समजतच नाही. अर्णव लगेच म्हणतो राईट. तर ईश्वरी जोरात ओरडते रॉंग, बिलकुल नाही, हां मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, हा पादुका सोहळा पूर्ण होऊ दे मग बघा आपलं भांडण कसं मी कंटिन्यू करते का नाही, आले मोठे करमत नाही म्हणे, असं म्हणून ईश्वरी तिथून रागाने निघून जाते. आता अर्णव छान स्माईल करत असतो आणि म्हणतो की भांडखोर आहे. तर ईश्वरी पलीकडून म्हणते तुम्हीच भांडखोर आहात म्हणून जोरात तिकडून ईश्वरी ओरडते. आता अर्णव म्हणतो चला बोलायला तर लागली आपल्याशी. आता आपण पाहतो हाकलून दिलेला राजेश जो आहे तो एका झाडाखाली येऊन बसतो आणि त्याच्या हातामध्ये दारूची बाटली असते. तो आता ती दारू पित असतो आणि अतिशय वैतागलेला असतो, तो चिडलेला असतो. कारण त्याला आठवत असते की बॉसने कसं त्याला त्याचे बूट पुसायला लावले होते, त्याला आता त्याची लायकी कळून चुकलेली असते आणि 2 दिवसात बॉसने पैसे परत मागितले हे सुद्धा राजेशच्या लक्षात असते की जर पैसे नाही मिळाले तर बॉस आपल्याला कुत्र्यासारखा तुडवेल. हे सगळं सीन आठवत असतो राजेशला आणि राजेश आता दारू पित असतो. राजेश आता हातातली दारूची जी बाटली आहे ना तर हे सगळं आठवून फ्रस्ट्रेट होऊन ती बाटली फेकून देतो आणि म्हणतो की दीड दमडीचा माणूस स्वतःला बॉस समजतो आणि माझा अपमान करतोय. आता एखादी सोन्याची खाण हाती लागल्याशिवाय हे सगळं काहीच संपणार नाही आहे, असा राकेश विचार करतो. वैतागलेला असतो त्या झाडाखाली बसून, तो दारू पित असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना पुढे राकेश विचार करतो की पण 2 दिवसामध्ये इतके सगळे पैसे मी आणू कुठे? आता हा विचार करत असताना अक्षरशः तो रडकुंडीला आलेला असतो आणि पुढे म्हणतो की रागाने ही वेळ जी आहे ना तर ती अर्णवमुळे आली आहे हे माझ्यावरती, सगळीकडून कोंडी करून ठेवलेली आहे माझ्यावरती, कुठूनही पैसे येत नाही आहेत माझ्याकडे, सगळीकडून मी आता अक्षरशः कोंडला गेलो आहे म्हणून. आता राकेश पुढे म्हणतो की पण काहीतरी तर करावं लागेलच ना मला, असं काहीतरी की जेणेकरून मला पैसे मिळतील आणि ज्याने त्या चिंडुकल्यावरती प्रेशर येईल, असं काहीतरी मला करावंच लागेल, त्याशिवाय घरातला सीन बघतोय. अंजलीने गुरुजीने विचारून लिस्ट केलेली असते ती मामाला देते. आता डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असतात. मामा ती चिठ्ठी चेक करतात. इतक्या वेळेस वल्लरी म्हणत असते कधी येणार जावाई बापू, कारण तिचं सगळ्यांमध्ये लक्षच नसतं. ती म्हणते कारण माझा बॉक्स सापडलाय का नाही काय माहिती. इकडे अंजली म्हणत असते आणखीन काय लागणार आहे डेकोरेशनचं सामान वगैरे. मामा म्हणतात बाहेरून काय आणायचं आहे ती मी आणि आकाश आणतो, चालेल ना. आता हे सगळं चालू असतं तोपर्यंत वल्लरी बाहेर निघून
निघून जाते. आणि आता मामा म्हणतात की अगं हो आई कुठं आहे? तर अंजली म्हणते अरे आजी ना आराम करते, प्रवासाने खूप दमली आहे ना. अर्णव म्हणतो मामा आजी दमली, तिला झोपू दे, डेकोरेशनची सगळी तयारी तुम्हीच करा. आणि मामा लगेच त्याच्याकडे बघतात हो म्हणून. तर अर्णव म्हणतो नाही आपण करूयात म्हणून. मामा अर्णवला म्हणतात पूजेला तरी तू बसणार आहेस का? तेही आम्हीच करायचे. अर्णव काहीच बोलत नाही. इतक्या वेळात ईश्वरी येते आणि तुमची कॉफी म्हणून अर्णव समोर कॉफी ठेवते. मामा लगेच म्हणतात आबोला तुटलेला दिसतोय. तर अंजली म्हणते तू मगाशी सांगितलं नाहीस, काय सरप्राईज दिली यांनी? आता ईश्वरी येते, काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते मी दूध देऊन येते हां आजींना असं म्हणते. आणि अर्णवकडे बघून म्हणते की सांगा. असं म्हणल्यानंतर आता हे सगळेजण बघतात की ईश्वरी बोललेली सांगा. तरी अंजली पण लगेच म्हणते सांगा. मामा पण म्हणतात सांगा. आणि आकाश पण म्हणतो सांगा ना. आणि आता अर्णव फक्त म्हणतो सरप्राईज आहे, ते सिक्रेट आहे ना. आता हे सगळं ऐकलं की सगळ्यांचाच मूड जातो, काय हे सगळं सिक्रेट आहे म्हणून. येता अंजली म्हणते काही सांगत नाही, सारखं सरप्राईज सारखं सिक्रेट असतं याचं. मामा म्हणतात हो जाऊ दे शांत हो. आणि आता अर्णवचं लक्ष सगळं ईश्वरीकडेच असतं. आपण इकडे पाहतोय की वल्लरजी आहे तर ती घराच्या बाहेर जाऊन थांबते आणि म्हणते की कुठे गेले जावाई बापू, कधी येणार आहेत काय माहिती, म्हणून ती राजेची वाट बघत असते. तेवढ्यात राजेश येतो आणि म्हणते जावाई बापू काय हो कधीपासून वाट बघते मी तुमची, सापडला का माझा बॉक्स? तेव्हा राजेश म्हणतो की मामी मी खूप प्रयत्न केले पण मला नाही मिळाला तुमचा तो बॉक्स. असं सांगितल्यानंतर वल्लरी म्हणते की तो जावाई बापू तो बॉक्स सापडायला हवा, तो खूप महत्त्वाचा आहे बॉक्स. राजेश म्हणतो हो मला कळतंय मामी, बरं मी एक काम करतो, एक मोठा डीलर आहे त्याच्याकडे मी जातो हा सगळा विकलेला माल. तर मी माझ्या माणसांकडनं ह्या डीलरचा नंबर आणि पत्ता मागवून घेतो आणि तो पत्ता मी तुम्हाला पाठवतो, बघू त्याच्याकडे मिळतोय का तुमचा बॉक्स. वल्लरी म्हणते पण त्यांच्याकडे मिळेल ना माझा बॉक्स. राजेश म्हणतो प्रयत्न करून बघूया. इतक्यातच अंजली तिथे येते आणि म्हणते की मामा बोलवते तुला. असं म्हणल्यानंतर वल्लरी तिथून निघून जाते. अंजली म्हणते की काय हो तुम्ही कधी आलात? तर राजेश म्हणते काय आत्ताच आलो. आता अंजली म्हणते बरं ऐका ना, उद्या श्री दत्तगुरुजींच्या सुवर्णपादुका आपल्या घरी येणार आहे. राजेश म्हणतो वा सुवर्णपादुका? अंजली म्हणते हो, म्हणून तुम्ही कुठे बाहेर जाऊ नकात हां. आणि आजी पण आलेली आहे त्यामुळे उद्या तुम्ही घरी थांबलात तर बरं वाटेल. राजेश म्हणतो अरे वा आजी आली घरी, अरे वा वा वा. नाही अंजली मी ना उद्या घरीच थांबे ना. काय आहे ना की आजी पण इतक्या दिवसांनी घरी आल्यात ना, त्यांचंही मन राखायलाच हवं आपल्याला, थांबतो मी घरी. अंजली म्हणते बरं चला या आता घरात मध्ये फ्रेश होऊया हो म्हणून. आता राकेशला इतका आनंद होतो घरी सुवर्ण पादुके येणार आहेत म्हणून, त्याला डल्ला मारायचा असतो सोन्याच्या पादुकांवरती. तो म्हणतो भंगार विकून पैसे मिळवणार होतास ना तो राजेश, अरे देव साक्षात सोन्याच्या पावलाने तुझ्या घरी येतोय, तोही तुझ्यासाठी. जॅकपॉट लागलाय तुला, जॅकपॉट राजेश. असं ईश्वरीचं सीन दाखवलेलं आहे. ईश्वरी दूध घेऊन आजीकडे येते. आजी तिथे सोप्यावरती बसलेल्या असतात. आजी आणि आता ईश्वरी म्हणते आजी मी तुमच्यासाठी केसर आणि हल्दीवालं दूध घेऊन आले, हे जरा प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल बरं का. आजी नुसतंच तिला हो ठेव असं खुंडेने सांगत असतात. आता ईश्वरी तिथे दूध ठेवते आणि आता काही बोलण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का आमच्या इंदोरमध्ये ना, तोपर्यंत आजी तिला हात करून थांबवतात आणि म्हणतात की 1 मिनिट मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं ईश्वरी. असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते बोला ना आजी, काय बोलायचं आहे ते? त्यावर लगेचच आजी म्हणतात की मी इथे नसताना काय काय घडलं हे सगळं मला अंजलीनं मला सांगितलं आहे बरं का, असं आजी ईश्वरीला म्हणत असतात. आता पुढे आजी म्हणतात की मी तुला एवढ्यासाठीच इथं बोलवलेलं आहे की उद्या आपल्याकडे श्री दत्तांच्या सुवर्ण पादुका येणार आहेत म्हणून. ईश्वरी म्हणते हो आजी मी तर सगळ्याची तयारी ही केली आहे. त्यावर आजी म्हणतात बरं केलंयच, या सुवर्ण सोहळ्यात कसल्याही प्रकारची कमी पडणार नाही, हे सगळं बघण्याचं काम तुझं आहे, कारण हा राजा शेरकेंच्या इब्रतीचाही प्रश्न आहे आणि हे तुझ्या सगळं लक्षात आलंच असेल ना. त्यावर ईश्वरी म्हणते हो आजी माझ्या हे सगळं लक्षात आलं आहे. आजी म्हणतात या सोहळ्यात कसलीही बारकीशी चूक झालेली मी खपवून घेणार नाही, चुकलीस तर तुझा कायम तर मी तुला कधीही माफ करणार नाही, असं ईश्वरी स्पष्ट सांगतात. अशा जी स्पष्ट सांगतात ईश्वरीला आणि म्हणतात की तेव्हा नीट विचार करून आत्ताच सांग, जमणार आहे का तुला हे सगळं? तर ईश्वरी म्हणते हो आजी मला जमेल आणि मी तुम्हाला वचन देते की या सोहळ्यामध्ये हा सोहळा एकदम व्यवस्थित पार पडेल, ह्याची पूर्ण जबाबदारी माझी, हे मी तुम्हाला वचन देते आणि माझ्याकडून कसलीही चूक होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन, असं ईश्वरीने म्हणल्यानंतर आजी म्हणतात ठीक आहे जा आता तू इथून. आता ईश्वरी रूमच्या बाहेर येते आणि रूमच्या बाहेर येऊन विचार करते
की तिला वाटते की चला आता आजी आपल्याशी पहिल्यासारखं निदान छान तरी बोलायला लागल्या म्हणून. आणि ती म्हणते तुमच्या मनामध्ये जागा मिळवण्याची एवढी मोठी सुवर्ण संधी श्री दत्त कृपेनेच मला मिळालेली आहे आजी, असं ईश्वरी म्हणत असते. पुढे म्हणते की तुमच्या मनामध्ये जागा मिळवण्याची मी पूर्ण कोशिश करेन आजी, असं म्हणून ईश्वरी आता तिथून निघून जाते. आता आपण की उद्या सुवर्ण पादुक येणार आहे, तर देवा आता तरी सरांना चांगली सद्बुद्धी दे बाबा, असं म्हणून ती सतत रवा भाजत असते. आणि रवा भाजत भाजत विचार करते की आपल्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आता तरी त्यांना कळू देत, असं ईश्वरी म्हणत असते. आणि छान स्माईल करून आनंदाने नैवेद्याच्या प्रसादाची तयारी करत असते. इतक्यातच तिथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो की मी सिंदूर एवढ्या रात्री तू हे किचनमध्ये काय करतेस तू? त्यावर ईश्वरी म्हणते अहो प्रसादाची तयारी नको का करायला, उद्याचा प्रसाद ना मी स्वतः बनवणार आहे बरं का. त्यावर अर्णव म्हणतो की आणि पुढे ईश्वरी म्हणते की प्रसाद बनवणाऱ्याच्या मनोकामना देव नक्कीच पूर्ण करतो. आणि पुढे म्हणते की मनातल्या भावना ह्या प्रसादातून देवापर्यंत पोचत असतात. अर्णव असं समजल्याचं नाटक करत असतो, पण त्याला काहीच कळलेलं नसतं. पुढे तो म्हणतो की तू आज केलेला प्रवास उद्या दाखवणारच देवाला. आता ईश्वरी चिडते आणि म्हणते सर सांगितलं ना मी फक्त प्रसादाची तयारी करते म्हणून, आणि उद्या सकाळीच खूप धावपळ असेल ना. त्यावर अर्णव म्हणतो हां बरोबर आहे, तू जेवढी बिझी आहेस ना तेवढं वेलकम करण्यात तेवढा तो पण बिझी नसेल हां. त्यावर ईश्वरी लगेच त्याच्याकडे रागाने बघते. आता अर्णव पुढे म्हणतो की मी सिंदूर देवाला मस्का मारण्यासाठी काय काय चालले ना गं तुझं हां. त्यावर ईश्वरी म्हणते ओ हॅलो, मी जे काही करते ना ते अगदी मनापासून करते हां. अर्णव म्हणतो अच्छा मनापासून करतेस का, म्हणून तो त्याकडे बघत असतो ती कसा रवा भासते येते. आता याच्यानंतर अर्णव तिची मजा घेण्यासाठी म्हणतो की मी सिंदूर तू आपलं लग्न पण मनापासून मानतेस ना गं. त्यावर ईश्वरी विचार करते आणि म्हणते की आता नवरा मानलंय म्हणल्यानंतर लग्न पण मानलंच ना, असं म्हणल्यानंतर अर्णव लगेच हो असा करतो बरं का. आणि ईश्वरीला आठवतं की आपण एकमेकांसोबत कधीच हॅपी राहू शकत नाही, हे वाक्य तिला आठवतं अर्णवचं रेकॉर्डिंगचं. आणि म्हणते की पण तुम्हाला काय फरक पडतो मी असो किंवा नसो. अर्णव म्हणतो मी सिंदूर तू कुठं जाणार आहेस मला सोडून. त्यावर ईश्वरी त्याला काहीच बोलत नाही आणि म्हणते की का मी जर कुठे निघून गेले तर तुम्हाला भीती वाटते का की मी तुम्हाला सोडून जाईल याची, असं विचारतं की अर्णव विचार करायला लागतो. आणि ईश्वरी पुढे म्हणते आणि मी जर का गेले तर तुम्हाला काय फरक पडतो. अर्णव म्हणतो फरक. ईश्वरी पुन्हा म्हणते अगं सांगा ना काय फरक पडतो. अर्णव म्हणतो मलाच नाही अख्ख्या घराला फरक पडतो. आणि ईश्वरी म्हणते घराला. तर अर्णव म्हणतो तू गेलीस तर प्रसाद इंदुरी पोहे जिलेबी हे सगळं बनवणार कोण. ईश्वरी चिडते, तिच्या अपेक्षा असते तो काहीतरी म्हणेल की मला फरक पडतो. तर ईश्वरी चिडून म्हणते जाऊ बस तुम्ही, ते सगळा मजाक बनवून ठेवलाय तुम्ही, जा बरं इथून. अर्णव म्हणतो अगं मी सुंदर मी बोलते. तर ईश्वरी म्हणते मी आता चटका देईन हा तुम्हाला, जावा इथून. म्हणून तिला ते हातातला जी चमचा पळी असते ती त्याला दाखवते आणि म्हणते मी तुम्हाला चटका देईन. इतक्यातच अर्णवचा फोन वाजतो. आता अर्णवचा फोन वाजल्यानंतर अर्णव मनामध्ये विचारच करत असतो किचनच्या बाहेर निघताना. तो म्हणत असतो की परत पडतो मी सिंदूर, तुम्हाला जर का सोडून गेलीस ना तर माझं आयुष्य संपेल ग, असा अर्णव मनाचेच विचार करत असतो. आणि तोपर्यंत ईश्वरीला कळतं की हा काहीतरी विचार करतो किंवा इथं उभारलेला आहे म्हणून. ईश्वरी मनात विचार करते की देवा तुझ्याकडे एकच मागणं आहे आता, उद्या तुझ्या हजेरीत तरी यांच्या मनातल्या प्रेमाचा एहसास होऊ देत रे, असं ईश्वरी मनामध्ये बोलत असते. आणि अर्णव पण इकडे मनात बोलत असतो. पुढे ईश्वरी म्हणते ओ जाणार आहेत का आता. की अर्णव कानाला फोन लावतो आणि म्हणतो हॅलो शिर्के. ईश्वरी चिडून म्हणते की शिर्केंना चटका देते, रात्रीसुद्धा माझ्या नवऱ्याला सोडत नाहीत, म्हणून ईश्वरी वाकडं दाखवते. आता सकाळ झालेली असते, घरात लगबग सुरू असते तयारीची. अंजली सांगत असते पालखी घेऊन येणाऱ्याची पाद्यपूजा कर हं. ईश्वरी म्हणते हो. तोपर्यंत आजी येतात आणि म्हणतात की अंजली झाली ना सगळी तयारी. तर अंजली म्हणते हो. आजी म्हणतात की वल्लरी कुठे दिसत नाही. ते आता वल्लरीला सगळेजण आजूबाजूला पाहतात तर वल्लरी कुठे दिसतच नाही. आकाश म्हणतो हो मलापासून मम्मा मला कुठे दिसलीच नाही. आजी म्हणतात सकाळपासून दिसली नाही आहे म्हणजे, अरे आज घरामध्ये पादुका येणार आहेत आणि ही अशी कशी कोणाला न सांगता निघून गेली म्हणून. आणि कोणीतरी पटकन फोन लावावरती त्या वल्लरीला, असं म्हणल्यानंतर आता लगेचच फोन लावायला लागतो अर्णव आणि म्हणतो की पालखीच्या स्वागताला घरातली सून असायला हवीच ना, वल्लरी म्हणजे ना नुसती कहरच आहे बाबा, असं म्हणलं. तर अर्जुन म्हणतो रिलॅक्स आजी मी मामीला फोन लावतो हं. तितक्यातच वल्लरी घरात येते. आकाश म्हणतो की आली हा मॉम, असा म्हणल्यानंतर वल्लरी आतमध्ये येते आणि आपण पाहतो की आजी तिच्यावरती ओरडतात की म्हणतात की काय वल्लरी कुठे गेली होतीस तू, असं म्हणून काय आजी तिच्यावर ओरडतात. आकाश पण म्हणतो की मम्मा होतीस कुठे तू. वल्लरी म्हणते जरा एक काम होतं ते करायला गेले होते
म्हणते. आजी म्हणतात हा सकाळी सकाळीच तुला बाहेर जायचं होतं का? वल्लरी म्हणते अहो आई आले हां वेळेमध्ये मी परत पादुके येणार म्हणून मी आवरूनच गेले होते बाहेर. आजीला म्हणते आहे आजी म्हणतात की अगं अशा वेळी जास्तीची कामं असतात घरामध्ये, तू घरात हवायला नको का? आता भांडणं होतील म्हणून अंजली म्हणते आजी जाऊ दे ना, आता पालखी येईलच अगं, नको हा वाद. असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात पालखीचं स्वागत नीट होईल याची प्रत्येकाने काळजी घ्यायची हां. ईश्वरी म्हणते हो आजी आम्ही काळजी घेऊ हां. आता असं म्हणत असतात इतक्यातच आपल्याला मामाचा आवाज येतो की आकाश अर्णव पालखी आली रे चला म्हणून. आता सगळेजण बाहेर निघतात पालखीला निघण्यासाठी. आता राकेशला आनंद होतो, चला एकदा का सोन्याच्या पादुका घरामध्ये आल्या म्हणून हा चोरी करायला रिकामा. आता राजेश उठतो आणि म्हणतो की मामी हे काय बॉक्स कुठे? म्हणून मी दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही गेला होतात ना, म्हणजे मिळाला ना बॉक्स? त्यावर वल्लरी म्हणते नाही हो जावाई बाबू बोलताच कुणी कुठला तरी बॉक्स मला त्या माणसाने दाखवला आणि म्हणाला हा बॉक्स. पण आता तुम्हीच सांगा मी माझा बॉक्स ओळखणार नाही का? माझा बॉक्स नाही आहे त्या माणसाकडे. असं म्हणल्यानंतर लगेचच वल्लरीला आणि अंजली राकेशला हाक मारतात. हे दोघंजण तिकडे जायला निघालेले असतात. राकेश म्हणतो काल मी याला सगळं फोन करून नीट सांगितलं होतं तरीसुद्धा यानं कशी काय गडबड केली बरं. श्री गुरुदेव दत्ताचा नामघोष करत असतात. सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि ईश्वरी अर्णवला डोळ्याने इशारे करत असते खुलून की आणि माझ्याजवळ उभा राहा म्हणून आणि हात जोड म्हणून. आणि आता ईश्वरी मनामध्ये म्हणते की दत्तगुरू महाराज तुमचा आशीर्वाद कायम या घरातल्या सगळ्यांवरती असू देत असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आजीने माझ्यावरची सोपवलेली जी जिम्मेदारी आहे ना तर मला ती जिम्मेदारी नीट पार पाडता यावी. आता अर्णव जो आहे तर तो म्हणत असतो की आज हे तुला तेच सांगतो जे मी नेहमी सांगतो मी ते. आज मी सिंदूरने म्हणजे ईश्वरीने जे काही मागितलं असेल ना तर प्लीज ते तिला दे असं म्हणून अर्णवसुद्धा मनातल्या मनात प्रार्थना करत असतो. आणि इकडे राकेश म्हणत असतो देवा अरे माझ्यासारख्या पापी माणसाची सुद्धा किती काळजी रे तुला. पैशांची एवढी भयंकर गरज असताना चकाकणारं सोनं चक्क घरी चालत आलंय माझ्या असा राकेश म्हणत असतो. आणि विकृत भावनेने त्या पादुकांकडे बघत असतो. आणि आजच्या दिवशी हा सीन इथेच आजच्या दिवशी हा जो भाग आहे तो इथे संपलेला दाखवलेला आहे. आणि उद्याच्या बाय.